नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फिरत्या गोष्टीमध्ये. तर विषय आहे नागपूर जिल्ह्यातील कमलेश्वर नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान झालेल्या एका वक्तव्याची. आता निवडणुका म्हणलं की प्रचार होतो, प्रचारामध्ये आरोप होतात, प्रत्यारोप होतात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी अनेक गोष्टी नेते स्टेजवरून बोलतात किंवा त्यांच्यामध्ये उत्साह भरण्यासाठी, निवडणुकीचा प्रचार जोरात करण्यासाठी किंवा निवडणुकीचं काम कार्यकर्त्यांनी व्यवस्थित करावं यासाठी, त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्यासाठी नेते काही अशा गोष्टी बोलून जातात. मी बोलून जातात म्हणण्यापेक्षा बरळतात. त्यामुळे समाजाचं वातावरण दूषित होतं आणि चुकीच्या मार्गाने कार्यकर्ते प्रेरित होऊन जातात. आता अशीच घटना नागपूर जिल्ह्यातील कमळेश्वर नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान झालेली आहे. भाजपचे आमदार आशिष देशमुख, ऑब्व्हियसली भाजपचंच असणार, कारण सत्तेवर कोण बसले त्यांचाच जरा माज किंवा गर्व किंवा ती ऊर्जा त्यांच्यातच जास्त असू शकते. आता भाजपचे आमदार आशिष देशमुख भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्टेजवर असताना अशा गोष्टी बोलून गेलेत की कार्यकर्ते चुकीच्या मार्गाने इन्फ्लुअन्स झालेत. आता ते म्हणाले की जास्त माज करू नका, देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्यमंत्री आहेत, ते गृहमंत्री आहेत, त्याच्यानंतर ते नागपूरचे आहेत, जास्त कराल तर कापून काढू. ह्याला आपण कोणत्या अंगाने घ्यायचं आणि कार्यकर्ते ह्या शब्दाला कसे इन्फ्लुअन्स होऊ शकतात. त्यांना काय वाटणार की बाबा गृहमंत्री आमचाच आहे, आम्ही काही करू शकतो, आम्हाला स्वातंत्र्य आहे, त्या वाचवायला आमचाच गृहमंत्री वर बसलाय, तर आम्ही काही करू शकतो. हा मेसेज इनडायरेक्टली आशिष देशमुखांनी दिलेला आहे. आता हे रागाच्या भरात म्हणा किंवा स्टेजवर नकळतपणे त्यांच्या तोंडून निघून गेलं असं आपण म्हणू शकतो का? तर नाही. त्यांचा जो टोन होता ना, तो टोन कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा मेसेज घेऊन जातो की जास्त कराल तर कापून काढू. म्हणजे विरोधकांना इनडायरेक्टली ते धमकी देत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला जे करायचंय करा, आपण सांभाळून घेऊ. म्हणजे निवडणुकीचा प्रचार कोणत्या वळणाकडे चाललाय किंवा कोणत्या मार्गाने ते घेऊन जात आहेत की बाबा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार नाही किंवा तुमचे रस्ते, खड्डे, गटरी, तुमचं पाणी, तुमचं शिक्षण, या गोष्टी दुय्यम आहेत निवडणूक प्रचारामध्ये. आणि नगर परिषदेत चालू आहे, तुम्ही तुमच्या गल्लीतल्या खड्ड्यावर, रस्त्यावर, गटरीवर, पाण्यावर ह्याच्यावर बोला ना. नाही, त्यांना ह्याच्यावर नाही बोलायचं. त्यांना बोलायचं काय की जास्त कराल तर कापून काढू, या शब्दावर बोलायचं. कारण गृहमंत्री तर त्यांचाच आहे, मुख्यमंत्री त्यांचाच आहे आणि ते नागपूरचे आहेत, म्हणून आम्ही काही करू शकतो. हा मेसेज आशिष देशमुखांनी दिलाय त्यांच्या कार्यकर्त्यांना. चलो